श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील वैचारिक आंदोलन हा भाग आपण समजून घ्यायला सुरुवात केली होती। त्यातीलच पुढचा भाग मी आता वाचत आहे। आबासाहेब वीर पुढे नामांकित क्रांतिकारक नेते म्हणून प्रसिद्ध झाले। त्यांचा उल्लेख मला वारंवार करावा लागणार आहे। तीच गोष्ट आत्माराम पाटील यांची। ग्रामीण जनतेच्या जीवनाशी समरस व एकजीव झालेले हे लोक होते, परंतु गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ समाजातल्या सर्व आणि शेवटच्या थरापर्यंत घेऊन जावी असे त्यांना वाटत होते। त्यामुळे खेड्यातील अस्पृश्य मानला गेलेला समाज हा या चळवळीबाबत संपूर्ण उदासीन आहे असा माझ्यासारखाच त्यांनाही अनुभव आला होता। यासाठी खास प्रयत्न करावे लागतील असे त्यांनाही वाटत होते, परंतु त्याचे नेमके स्वरूप काय असावे याची निश्चित कल्पना त्यांच्याही मनाशी नव्हती। गौरीहर सिंहासने यांच्या नावाचा उल्लेख आला, त्यामुळे मला आणखी एक गोष्टीची सहज आठवण झाली आहे। गांधी-आयर्विन करारानंतर अनेक मोठे राष्ट्रीय पुढारी देशात दौरे करू लागले होते। त्यातील पंडित मदनमोहन मालवीय यांचा दौरा आमच्या जिल्ह्यात आला। वाई, सातारा, कराड असे 2-3 दिवस ते जिल्ह्यात होते। एका छानशा संध्याकाळी कराडला पंडित मालवीयजी पोहोचले। स्थानिक नेत्यांनी त्यांना कृष्णेच्या संगमावर नेऊन कराडचा परिसर दाखवला। गंगा किनारीचा हा महान पंडित कृष्णेच्या काठावरच्या शांत अशा सायंकाळच्या सुखद हवेने प्रसन्न झाला, कारण हे सर्व त्यांनी त्यांच्या रात्रीच्या भाषणात बोलून दाखविले। या सभेच्या निमित्ताने एक छोटीशी पण वादग्रस्त घटना घडली। आमच्या कराड शहराच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय न करता परस्पर ठरवून टाकले की मालवीय यांच्या होणाऱ्या प्रचंड सभेचे अध्यक्षस्थान पुण्याहून यांच्याबरोबर आलेले न. ची उर्फ तात्यासाहेब केळकर यांना द्यावे। सर्व कार्यकर्त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना हे फारसे रुचले नाही। हे असे न रुचणे हे योग्य होते की नाही हा वादाचा प्रश्न आहे, पण शेवटी घडली ती गोष्ट अशी आहे की जेव्हा सभेच्या सुरुवातीला तात्यासाहेब केळकर यांचे नाव त्या सभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविले गेले त्यावेळी दुसऱ्या मंडळींनी नुकतेच जेलमधून परत आलेले स्थानिक पुढारी श्री भाऊसाहेब बटाणे यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी सूचना मांडली। थोडा वेळ सभेमध्ये गोंधळ माजला व अस्थिरता निर्माण झाली, परंतु यातून तडजोड निघाली की दोघांनीही अध्यक्ष राहावे आणि त्यानुसार हे वादळ मिटले। मालवीयजींचे त्या प्रचंड सभेत साध्या सुलभ हिंदीत सुंदर भाषण झाले। मी किंचित वार्ताहर असल्यामुळे या सभेचा घडलेला वृत्तांत ज्ञानप्रकाशला देताना अध्यक्षपदासंबंधी झालेला वादही बातमीपत्रात दिला आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळी दैनिक ज्ञानप्रकाशचा अंक आमच्या गावी आला तेव्हा त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली, कारण त्या बातमीपत्राचे शीर्षकच मुळी तात्यासाहेब केळकरांना अर्धे अध्यक्षपद असे दिले होते। गावात उलटसुलट चर्चा झाली, परंतु तोपर्यंत कोण वार्ता पाठवितो याचा सुगावा काही लोकांना लागला असावा।
त्यांनी ही गोष्ट आमच्यावर उलटवावी म्हणून एक मजेदार युक्ती केली. ज्ञानप्रकाशच्या संपादकांना गौरीहर सिंहासने यांच्या नावाने पत्र लिहून अर्धे अध्यक्षपद दिले गेले वगैरे सर्व चूक आहे, असे काही घडलेच नाही असे कळवण्यात आले. ज्ञानप्रकाशकारांनी 2 दिवसांनी आपल्या अंकात तेही पत्र प्रसिद्ध केले. त्यामुळे मी काहीसा अडचणीत आल्यासारखा झालो. आपण ज्ञानप्रकाशला खोटी माहिती लिहितो असा त्यांचा माझ्याबद्दल समज झाला तर ते वाईट आहे, म्हणून मी गौरीहर सिंहासने यांना भेटून त्यांनी खरेच पत्र लिहिले आहे काय म्हणून चौकशी केली. माझी खात्री होती की त्यांनी असे पत्र लिहिलेले नसणार. मग मी त्यांना सुचविले की तुम्ही व मी मिळून पुण्यात जाऊन ज्ञानप्रकाशच्या संपादकांना प्रत्यक्ष भेटून खुलासा केलेला बरा. पुण्यापर्यंत आम्हा दोघांचा येण्या जाण्याचा भाड्याचा खर्चही त्यांनी करावा व त्यांनी माझ्याबरोबर पुण्याला यावे असे मी सुचविले. हे त्यांनी मान्य केले व एका रात्री आम्ही रेल्वेने पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचल्यानंतर सिंहासने यांच्या नातेवाईकांकडे आम्ही उतरलो. 10 वाजण्याच्या सुमारास ज्ञानप्रकाशचे ऑफिस शोधत बाहेर पडलो. पुण्याला यापूर्वी मी 1-2 वेळा शाळेच्या सहलीच्या निमित्ताने आलो होतो. पुणे माहीत होते, पण पुण्याचा तपशील माहीत नव्हता. लकडी पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतर समोरच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने पुढे गेलात म्हणजे ज्ञानप्रकाशचे ऑफिस लागते असे मला अनेकांनी सांगितले. त्या पद्धतीने आम्ही ज्ञानप्रकाशचे ऑफिस ज्या आयरभूषण छापखान्यात होते तेथे गेलो. आम्ही एका लहान गावातली तरुण मुले एकदम संपादकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागलो, तेव्हा तिथल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही आग्रहच केला, म्हणून त्या लोकांनी त्यांच्या उपसंपादकापर्यंत आम्हाला नेऊन पोहोचविले. मी त्या उपसंपादकांना माझी स्वतःची ओळख करून दिली. ज्ञानप्रकाशला कराडहून बातमी पाठविणारा मी वार्ताहर आहे असे मी जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. ते म्हणाले, बातम्या पाठवितात ते चव्हाण तुम्हीच काय? मला वाटले होते की कोणीतरी मध्यमवयीन गृहस्थ असणार. त्यांनी त्या वादग्रस्त बातमीसंबंधी अधिक चौकशी केली. तेव्हा त्यांना मी सांगितले, ज्यांच्या नावाने ते खोटे पत्र प्रसिद्ध झाले होते ते सिंहासने माझ्याबरोबर आले आहेत. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही थोडे थांबा, प्रत्यक्ष संपादक श्री काकासाहेब लिमये यांच्याशी तुमची गाठ घालून देतो. त्याप्रमाणे ते थोड्या वेळाने आम्हा दोघांना घेऊन काकासाहेबांच्या ऑफिसमध्ये गेले व आमची हकीकत सांगून ओळख करून दिली. मला पाहून काकासाहेबांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी सिंहासने या नावाने आलेले पत्र मागवून घेतले आणि सिंहासने यांना एक कागद देऊन त्यावर मजकूर लिहायला सांगितला. दोन्ही अक्षरांची तुलना करून ते म्हणाले, तुम्ही सांगता हे खरे दिसते. आम्ही प्रसिद्ध केलेले हे पत्र कुणीतरी गैरसमज पसरविण्यासाठी पाठवलेले असावे. त्यांनी सिंहासनांना सांगितले, तुम्ही पुन्हा एक पत्र लिहून द्या, ते आम्ही प्रसिद्ध करतो. सिंहासने यांनी काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे एक पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले आणि पुढे योग्य वेळी ते पत्र ज्ञानप्रकाशमध्ये प्रसिद्धही झाले. मी ही आठवण अशासाठी सांगतो आहे की वार्ताहर म्हणून काम करण्याच्या माझ्या हौसेचा येथे शेवट झाला. मी मनाशी म्हटले, पुन्हा आता हा उद्योग करायचा नाही. पदरचा टपाल खर्च करून राष्ट्रीय चळवळीची प्रसिद्धी व्हावी याकरता मी हा उद्योग आपल्या मर्जीने अंगावर घेतला होता. त्यात इतक्या आपत्ती, कटकटी आणि खटपटी असतील याची मला कल्पना नव्हती. आणि विशेषतः त्या उपसंपादकांनी ज्या पद्धतीने माझ्याकडे रोखून पाहिले होते त्याची आठवण होऊन मी माझ्या मनाशी एकदम अस्वस्थ झालो होतो. अशा पद्धतीने माझ्या वार्ताहर कारकिर्दीचा अंत झाला. पण एका नामवंत दैनिकाच्या प्रसिद्ध संपादकाला भेटून आपले म्हणणे त्याला मान्य करण्यात यशस्वी झालो याचा काहीसा आनंदही होता. या तऱ्हेने हे वर्ष चालले होते. महात्मा गांधी सप्टेंबर महिन्यात गोलमेज परिषदेसाठी लंडनला निघाले होते. त्यांच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरभरून येत असत.
महात्मा गांधी कोणत्या जहाजाने जाणार, लंडनमध्ये कोठे उतरणार, लंडनच्या गरीब वस्तीत ते कसे राहणार वगैरे बातम्या वृत्तपत्रातून वाचून आम्ही हरकून जात होतो. गोलमेज परिषदेला इतर पक्षांचे पुढारीही चालले होते. परंतु गांधीजींच्या जाण्यामागे जनसामर्थ्य होते. त्यामुळे सबंध हिंदुस्थान आणि माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडचेही लक्ष त्यांच्याकडे होते. गोलमेज परिषदेच्या हकीकती वर्तमानपत्रातून येऊ लागल्या व हळूहळू कळू लागले की यातून फारसे काही फलदायी निष्पन्न होणार नाही. वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी आपापल्या धर्माच्या किंवा जातीच्या हितसंबंधाचे प्रश्न तेथे उपस्थित केले. गांधीजींनी हिंदुस्थानच्या स्वराज्यावरच्या प्रश्नावर भर दिला आणि काही तडजोड निघते का असा प्रश्न केला. गांधीजींच्या तेव्हाच्या भाषणाचे जे वृत्तांत वर्तमानपत्रातून येत होते त्यावरून काँग्रेसची जी राष्ट्रीय भूमिका होती तिचे ते प्रतिपादन करत होते. ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींना त्यांनी हिंदुस्थानच्या प्रतिनिधींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असाही सल्ला दिला. परंतु या सर्व गोष्टींचा काही उपयोग झाला नाही. यातून काही फलित निघेल अशी जी आशा होती ती जवळजवळ संपली होती. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी उत्तर प्रदेशातील किसानांची चळवळ संघटित करण्यात गुंतले होते आणि त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये दडपशाहीला प्रारंभ झाला होता. गांधीजी 1931च्या अखेरीस डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईस परतले. तेव्हा त्यांच्यापुढे अनेक महत्त्वाच्या समस्या वाढून उभ्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी देशातील अनेक नेते मुंबईस आले होते. पंडित जवाहरलालजी यासाठीच मुंबईस निघाले असता त्यांना वाटेतच अटक झाली. 1931च्या मध्यात हिंदुस्थानचा व्हॉईसरॉय बदलून गेला होता. लॉर्ड आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंग्डन यांनी व्हॉईसरॉय पदाची सूत्रे हाती घेतली होती. या विलिंग्डन साहेबांची हिंदुस्थानला पूर्ण ओळख होती, कारण त्यांनी यापूर्वी मुंबई आणि मद्रास येथील गव्हर्नरपदाची सूत्रे सांभाळली होती. इंग्लंडमधील हुजूर पक्षाचे ते समर्थक होते. भारतातील राष्ट्रीय चळवळीसंबंधी त्यांना काडीचीही सहानुभूती नव्हती असा त्यांचा लौकिक होता. दडपशाहीच्या तंत्रात ते मोठे वाकबगार होते अशी त्यांची कीर्ती झाली होती. गांधी-आयर्विन कराराने काँग्रेसची व गांधीजींची शक्ती जनमानसात वाढली होती. जनतेच्या अंतःकरणातले त्यांचे हे स्थान दडपशाहीच्या मार्गाने कमी करण्याचा व्यूह या माणसाने रचला होता. गांधीजी मुंबईमध्ये येताच वर्किंग कमिटीची बैठक झाली. उत्तर प्रदेशात व इतरत्र चालू असलेल्या किसान चळवळी, पंडित नेहरूंची अटक वगैरे प्रश्नांचा विचार करून गांधीजींनी लॉर्ड विलिंग्डनच्या भेटीची मागणी केली. त्याला तातडीने नकार देऊन 4 जानेवारी रोजी महात्माजींनाच अटक करण्यात आली व त्यांना येरवाड्याच्या तुरुंगात रवाना केले. सरकारच्या या आक्रमक धोरणाविरुद्ध सर्व देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली. जिल्ह्याजिल्ह्यातील प्रमुख पुढारी मंडळींनाही असेच अचानक पकडून काँग्रेसविरुद्ध एक प्रकारचे युद्धच ब्रिटिश सत्तेने पुकारले. आमच्या जिल्ह्यातील पुढारीही पकडले गेले. आमच्या जिल्ह्यातले आणि गावातले आम्ही इतर कार्यकर्ते एकत्रित आलो आणि पुढे कोणत्या पद्धतीने कार्य करावे याबद्दल विचारविनिमय व चर्चा सुरू झाल्या. मी यंदा माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार नाही असे मी माझ्या घरी सांगून टाकले. माझ्या आईचे म्हणणे होते की मी निदान मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर काय करावयाचे ते करावे, पण मी तिला खरे ते सर्व सांगितले. माझ्या सर्व मित्रांची या नव्या चळवळीत काम करण्याची तयारी झालेली आहे. गांधीजी तुरुंगात आहेत आणि अशा वेळी मी माझ्या मित्रांपासून अलग होऊ शकत नाही. तिला माझे म्हणणे पटले नाही, पण परत तिने मला आग्रह करण्याचे सोडून दिले. गणपतरावांनी गेले वर्षभर माझे वाढते संबंध पाहिले होते. त्यांनी मला सांगितले, तुला आता तुझ्या सहकार्यांबरोबर राहायला पाहिजे. त्यांचा पाठिंबा म्हणून मला धीर आला आणि मी मित्रांना माझा निर्णय कळविला. सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की मी तुमच्या सर्वांबरोबर आहे, जरूर तर आघाडीवर राहीन.
मी आमच्या शाळेतील काही मित्र जमा केले. त्यामध्ये श्री पांडुतात्या डोईफोडे, विंकर बंधू, अनंतराव कुलकर्णी, अहमद कच्ची आणि शांताराम इनामदार. त्याचप्रमाणे हल्लीचे रावसाहेब, पण त्यावेळचा मधू रावसाहेब गोगटे असे अनेक तरुण लोक होते. मी अहमद कच्ची या मुसलमान मित्राबद्दल यापूर्वी थोडे लिहिले आहे. हा मित्र कायदेभंगाच्या चळवळीत काम करू शकणार नव्हता, तरीही त्याच्याशी माझी गाढ मैत्री जमली होती. त्याला देशासाठी काहीतरी करावे अशी हौस होती, पण स्वतःला अधिक काही करता येत नाही तर निदान जे करतात त्यांना सहाय्यभूत व्हावे असे त्याला वाटते. ही त्याची मर्यादा पाहून त्याने शक्य तेवढेच करावे असा मी त्याला सल्ला दिला. आमच्या दोघांच्याही वाचनाच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. त्याला आवडलेली पुस्तके तो मला आणून देत असे. तो वर्षातून 1-2 वेळा मुंबईस आपल्या नातेवाईकांकडे जात असे. त्यावेळी तो चांगली मराठी व गुजराती पुस्तके तेथून आणीत असे. त्याची मातृभाषा गुजराती होती. मला आठवते, 1931 सालच्या मध्यावर मुंबईत त्यावेळी गाजत असलेले माझे रामायण हे तुळजापूरकर यांचे पुस्तक तो माझ्यासाठी आठवणीने घेऊन आला. आज हे पुस्तक कोणाच्या लक्षात आहे की नाही हे मला माहीत नाही, पण त्यावेळी आम्हाला ते फार वाचनीय वाटले आणि आवडलेही. लेखनाची शैली कथेच्या स्वरूपाची होती. त्याचवेळी प्रसिद्ध व लोकप्रिय गुजराती कवी श्री कलापी यांची काही कवितेची पुस्तकेही तो घेऊन आला. आठवड्यातील 2-3 तास त्यातील सुंदर कल्पना व सौंदर्य स्थळे तो गुजरातीतून मराठीत करून मला सांगत असे. माझ्यावर त्याचा लोभ होता. तो आमच्या हायस्कूलमधील अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता. मी शिक्षण अर्धवट टाकून चळवळीत पडलो आहे याची तो चिंता करीत असे, पण माझे करणे अयोग्य होते असे मात्र त्याला वाटत नव्हते. अशा या बदललेल्या वातावरणात आमच्या कराड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक 20-22 जानेवारीच्या सुमारास तांबवे येथे आम्ही भरवली. त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यकर्त्यांमध्ये काशीनाथपंत देशमुख आणि राघवअण्णा लिमये हे प्रमुख होते. बैठकीत काही महत्त्वाचे कार्यक्रम ठरवले. ग्रामीण भागात जंगल सत्याग्रह संघटित करावयाचा आहे आणि जितके जास्तीत जास्त सत्याग्रही कारागृहात पाठवता येतील तितके पाठवायचे असा निर्णय झाला आणि त्याची जबाबदारी राघवअण्णा लिमये व काशीनाथपंत देशमुख यांनी आपल्यावर घेतली. माझ्यावर त्यांनी पहिली जबाबदारी टाकली, ती ही की 26 जानेवारीचा दिवस हा सर्व ठिकाणी संस्मरणीय ठरेल अशा रीतीने साजरा होईल अशी योजना करावयाची. मी या कामाची जबाबदारी घेतली आणि कराडला परतलो. साधनांची थोडीफार जुळवाजुळव केली आणि कराड तालुक्यातील प्रमुख गावी 26 जानेवारीला जाहीर झेंडावंदन व्हावे अशा तऱ्हेची योजना आखली. खुद्द कराड शहरातील 26 जानेवारीची तयारी करण्याचे काम मी माझ्या मित्रांच्या गटाकडे सोपविले. तालुक्याच्या महत्त्वाच्या 4-2 गावांना कार्यक्रम संघटित करण्यासाठी मी 2 दिवसांची सायकल रपेट केली. दिनांक 25 जानेवारीला संध्याकाळी कराडला परत आल्यानंतर आखलेल्या कार्यक्रमाची कल्पना माझ्या मित्रांनी मला दिली. ती अशी की शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी रात्रीचे झेंडे लावायचे. त्यात म्युनिसिपल कचेरीवर तिरंगी झेंडा लावणे ही मुख्य कल्पना होती. आमच्या मित्रमंडळींनी कायदेभंगासंबंधी लिहिलेली पत्रके व गांधीजींच्या अटकेबद्दल सरकारच्या निषेधाच्या घोषणा रात्री गावातील प्रमुख ठिकाणी चिकटवायच्या व हायस्कूलमधल्या आम्ही मुलांनी हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या झाडावर झेंडा चढवून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता झेंडावंदन करायचे. त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. एका गटाने रात्री 11च्या पुढे गुप्तपणे जाऊन म्युनिसिपल कचेरीवर झेंडा चढविला. हे मोठे कठीण काम होते, पण म्युनिसिपल पार्टीचे रक्षकच आम्हाला सामील असल्यामुळे ते सोपे झाले. त्याचप्रमाणे सर्व गावामध्ये आणखी काही प्रमुख ठिकाणी झेंडे लावले. बुलेटिन्स चिटकविण्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी म्हणून मी आणि तात्या डोईफोडे गावात हिंडत होतो. त्यावेळी कराड शहरातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे चावडी चौक.
तात्या डोईफोडे त्या चौकात गेल्यानंतर बुलेटिन चिटकविण्याच्या कामात गुंतलेला असतानाच पोलिसांनी त्याला पाहिले व पकडले. असे काहीसे होईल अशी अपेक्षा होतीच. यामुळे आम्ही त्याची फारशी चिंता केली नाही. आम्ही आमच्या दुसऱ्या कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या हायस्कूलच्या पटांगणातील झाडाभोवती जमलो. आमच्यापैकी एकाने झाडावर चढून झेंडा फडकविला आणि आम्ही सर्वांनी ध्वजवंदन करून झेंड्याला सलामी दिली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. नंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम समाप्त केला आणि आपापल्या घरी परतलो. परंतु शाळेच्या तपासणीसाठी आलेले एज्युकेशनल इन्स्पेक्टर समोरच्या बहुलेकरांच्या बंगल्यात मुक्कामास होते. त्यांनी आमचा झेंडावंदनाचा हा कार्यक्रम चालू असतानाच तपशीलवार पाहिला होता. त्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर शाळेच्या प्रमुख अध्यापकांकडे चौकशी सुरू केली. इकडे पांडू तात्या डोईफोडे यांना पोलिसांनी पकडल्यानंतर आणखी कोण कोण साथीदार आहेत याची चौकशी केली. तेव्हा मी समजून चुकलो की माझे नाव सांगितले जाणार आणि अटक होण्याच्या तयारीनेच शाळेत जायला पाहिजे. त्याप्रमाणे 11 वाजता मी नित्याप्रमाणे शाळेत गेलो. शाळा सुरू झाली आणि माझ्या वर्गात बसलो. शाळेचा तास चालू होता, पण माझे त्यात लक्ष नव्हते. शाळेचा चालू असलेला तास संपण्यापूर्वीच हेडमास्तर एका पोलीस अधिकाऱ्याला घेऊन आमच्या वर्गात आले. त्यांनी मला बाहेर बोलावून घेतले. आम्ही हेडमास्तरांच्या कचेरीत गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने सकाळच्या झेंडावंदनाची आणि बुलेटिन्सची वगैरे माहिती विचारली. तात्या डोईफोडे यांनी माझे नाव सांगितले असल्याची गोष्ट मला सांगितली. त्यांना मी सांगितले, हो, मी हे सर्व केले आहे आणि असे करत राहण्याचा आमचा निर्धार आहे. पोलीस अधिकाऱ्याने हेडमास्तरांना सांगितले, मी या विद्यार्थ्याला अटक करतो आहे आणि घेऊन जातो आहे. त्याच्या पालकांना कळवा. आणि अशा रीतीने माझी पहिली शास्त्रशुद्ध अटक झाली. सबंध दिवसभर पोलीस कचेरीत मला बसवून ठेवले. ते अधूनमधून माझ्याजवळ येत व माझ्याकडून काही अधिक माहिती मिळते का याची चौकशी करत. परंतु मी त्यांना काहीही अधिक सांगायचे टाळत होतो. दिवसभर प्रयत्न करूनही माझ्याकडून काही जास्त माहिती मिळत नाही असे पाहिल्यानंतर रात्र होताच त्यांनी मला तुरुंगात एका कोठडीत ढकलले. माझ्या घरच्या मंडळींना ही बातमी कळलीच होती, पण त्यांना करता येण्याजोगे काहीच नव्हते. ती पहिली रात्र मी कशी काढली याची माझी आठवण अगदी ताजी असल्यासारखी आहे. 10x12 खोली, अंधाराने भरलेली. पोलीस कस्टडीच्या बाहेर वरांड्यात असलेल्या खांबावरच्या दिव्याचे जे काही क्षीण प्रकाश किरण त्या कोठडीपर्यंत पोहोचत, तेवढाच काय तो प्रकाश. मी खोलीच्या आजूबाजूला पाहिले तर माझ्याशिवाय आणखीन 2 माणसे त्यात होती. मला वाटले होते कदाचित मला तात्या डोईफोडे यांच्याबरोबर ठेवतील, परंतु तात्या त्यात नव्हते. दोन्हीही सामान्य नित्याचे कैदी असावेत, परंतु त्यातला एक मोठा धिप्पाड गृहस्थ असावा असे वाटत होते. त्यांच्या हातात व पायात बेड्या होत्या, पण त्या मला दुसऱ्या दिवशी दिसल्या. या नव्या गुदमरणाऱ्या वातावरणात सुरुवातीला मला झोप आली नाही, पण गेले 4-5 दिवस मी इतका फिरत होतो की दिवसभर उपाशी असल्यामुळे इतका थकलो होतो की नंतर झोप केव्हा लागली हे मला कळलेच नाही. सकाळी जागा झालो तेव्हा माझ्या खोलीतील त्या 2 लोकांना मी पाहिले. आम्ही तर एकमेकांशी बोललो. तेव्हा मला निराळाच अनुभव आला. हातापायात बेड्या असणारा हा माणूस कुठल्या तरी संस्थानातील कैदी होता. कराडच्या मॅजिस्ट्रेटच्या कचेरीत त्याच्यावर दुसरा खटला होता, म्हणून त्यासाठी त्याला येथे आणला होता. अंगावर शिक्षा झालेल्या कैद्याचे कपडे होते. हातात आणि पायात बेड्या होत्या. मी त्याला विचारले, हे सर्व असे का? त्याने सांगितले, मी तुर्चीचा कृष्णा धनगर आहे. नाव ऐकताच माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तुर्चीचा तात्या आणि कृष्णा ही एक जोडी त्यावेळी नामांकित होती. त्यापैकी हा असावा. त्यांचे व्यक्तिमत्व फार आकर्षक होते. उन्हापुरा 6 फूट उंच, गोरापान, नाक, डोळे अतिशय तरतरीत, हनुवटीवर अणकुचीदार दिसणारी बरीच वाढलेली दाढी,
हातापायात खळखळ वाजणाऱ्या त्याच्या बेड्या. हे त्याचे रूप पाहून माझी तब्येत मोठी खुश झाली. माझ्या मनात उगीचच विचार येऊन गेला की राजसन्यास नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात बंदी असलेल्या संभाजीचे चित्र असेच काहीसे असले पाहिजे. मी कराड जेलमध्ये असे तोपर्यंत कृष्णाची आणि माझी मोठी दोस्ती झाली. त्यालाही आम्हा मंडळींच्या चळवळीबद्दल काहीसे कौतुक होते. तो बाहेर चाललेल्या गोष्टींच्या हकीकती विचारू लागला आणि मीही त्याला सांगू लागलो. काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी मला आणि तात्या डोईफोडे यांना मजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले. आम्हाला आमच्यावरचे आरोप वाचवून दाखवण्यात आले. आम्ही गुन्हा कबूल केला. मॅजिस्ट्रेटचे काम सोपे होते. त्याने तातडीने आम्हाला 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा फर्मावली आणि खटल्याचे काम संपले. 1 मिनिटापूर्वी आम्ही कच्चे कैदी होतो, आता पक्के झालो होतो. या वयात 18 महिने घरापासून आणि गावापासून दूर राहण्याची कल्पना मलाही थोडीशी अस्वस्थ करणारी वाटली. आमच्या काँग्रेस पक्षातर्फे हजर असलेल्या वकिलांनी मला सांगितले, तुम्हाला जास्त शिक्षा केली आहे, त्याचे कारण इतरांना दहशत बसावी. हे कदाचित शक्यही असेल, पण आता 18 महिने राहणे भागच आहे, तेव्हा हे आनंदाने स्वीकारले पाहिजे असे मी माझ्या मनाला सांगू लागलो. शिक्षेच्या दुसऱ्या दिवशी आई आणि घरची सर्व मंडळी भेटायला आली. त्यांच्याबरोबर आमच्या मराठी शाळेतील एक जुने शिक्षकही आले होते. पोलिसांनी मला कोठडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या पहाऱ्यातच मला फौजदार कचेरीकडे नेण्यात आले. फौजदारांच्या उपस्थितीतच आईची भेट झाली. मला पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आले. मी वयाने पोरसौदा, त्यातून शिक्षा अशी दीर्घ मुदतीची, त्यामुळे आईचे रडणे स्वाभाविक होते. मास्तर आमचे सांत्वन करीत होते. मध्येच ते मला म्हणाले, फौजदार साहेब दयाळू आहेत, माफी मागितलीस तर सोडून देतील. काय बोलता तुम्ही मास्तर? माफी मागायचे काही एक कारण नाही. तब्येतीची काळजी घे म्हणजे झाले. देव आपल्या पाठीशी आहे. आई हे बोलली आणि उठूनही गेली. आमची भेट संपली. आईच्या या स्वाभिमानी गुणाचा ठेवा अंतःकरणात जतन करून मी कोठडीत परत आलो. मनाने मी निश्चिंत झालो. आज हा प्रसंग आठवतो तेव्हा आईचा हा मोठेपणा मला किती उदात्त वळण देऊन गेला हे जाणवते. नंतर माझ्या खोल्या बदलण्यात आल्या. मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्याचवेळी आमच्या कराडमधले प्रसिद्ध समाजसेवक बाबूराव गोखले यांनाही अटक होऊन अशीच काहीतरी 1 वर्षाची शिक्षा झाली होती. तेही याच जेलमध्ये होते. मला माझ्या कृष्णा धनगरच्या खोलीतून काढून बाबूरावांच्या खोलीत 1 दिवसासाठी ठेवण्यात आले. 1-2 दिवसात आमची येरवाड्यात रवानगी होणार होती. एका संध्याकाळी पोलीस पहाऱ्यात आम्ही रेल्वेने पुण्याकडे निघालो. वाटेत वेगवेगळ्या स्टेशनवर ठिकठिकाणचे आमच्यासारखेच अटक झालेले कायदेभंगाचे सत्याग्रही आमच्या या ताफ्यात येऊन मिसळत होते. आम्ही पुणे स्टेशनवर पोहोचेपर्यंत जवळजवळ ही संख्या 8-10 झाली. पुण्याहून सकाळी येरवाडा जेलमध्ये जाण्यासाठी आलेल्या मोटारीतून आम्ही जेलकडे निघालो. जेलच्या दारासमोर गाडी उभी राहिली आणि आम्ही सर्व मोटारीतून खाली उतरलो. वाघाच्या जबड्यासारखा असलेला तो जेलचा दरवाजा मी प्रथम पाहिला आणि मनाशी म्हटले, आता या जबड्यात प्रवेश करायलाच पाहिजे. जेलचे तपासनीस पुढे आले आणि त्यांनी प्रत्येक कैद्याची पाहणी केली. त्यापैकी फक्त बाबूराव गोखले यांना बी क्लास असल्यामुळे दरवाजातून आत घेतले आणि आम्हा बाकीच्यांना पुन्हा गाडीत बसायला सांगून हुकूम सोडला, या लोकांना कॅम्प जेलमध्ये घेऊन जा. मी तर आश्चर्यचकित झालो. मी त्या दरवाजाच्या आत जायच्या तयारीत असताना हा कॅम्प जेल पुन्हा कसला काढला या विवंचनेत राहिलो. येरवाडा जेलच्या पाठीमागेच पण सर्व जेलला चक्कर टाकून आल्यानंतर जे मोकळे मैदान होते त्यामध्ये तारेच्या काटेरी कुंपणाचे एक मोठे वर्तुळ बांधून तयार केले होते आणि आत सर्वच तंबूच्या बराकी उभ्या होत्या. या बराकी पाहून मला काहीसे
हलके वाटले. माझ्या मनाशी विचार येऊन गेला की हा तर सोप्पा जेल आहे. आमच्या आधी आलेले 100-200 लोक त्या एवढ्या मोठ्या कॅम्प जेलमध्ये इतस्तत हिंडताना पाहिले. त्यांच्या अंगावरचे कपडे पाहून ते आमच्यासारखेच सत्याग्रही असावेत हे उघड होते. हा कॅम्प जेललाही असेच मोठे काटेरी तारेचे कुंपणाचे प्रवेशद्वार होते. त्यातून त्यांनी आम्हाला आत घेऊन शिक्षा झालेल्या कैद्यांचा पेहराव आम्हाला दिला आणि आमचे कपडे व इतर सामान आपल्या ताब्यात घेतले. कोणीतरी येऊन आमच्या हातामध्ये जेलची जेवणाची थाळी, पिण्याचे पाण्याचे भांडे आणि बिस्तरा आणून दिला. काखेत आपापला बिस्तरा आणि थाळी घेऊन आमची रपेट आत निघाली आणि आम्ही कॅम्प जेलचे बराक गावचे रहिवासी म्हणून मुक्कामासाठी बराकीमध्ये प्रवेश केला. या कॅम्प जेलमध्ये मी 1932च्या फेब्रुवारीमध्ये आलो व तेथे संपूर्ण 1 वर्ष होतो आणि त्यानंतरचे 3 महिने विसापूर जेलमध्ये होतो. 18 महिन्यांच्या शिक्षेपैकी 15 महिने मला प्रत्यक्ष जेलमध्ये काढावी लागले आणि 1933च्या मे महिन्यामध्ये सुटून मी बाहेर आलो. जेलमधले 15 महिन्यांचे माझे जीवन म्हणजे माझ्या जीवनातला एक अत्यंत उत्तम काळ होता, असे आजही मला आठवते. त्याचे कारण मी आता सविस्तरपणाने सांगू शकतो. मी एक गोष्ट कबूल केली पाहिजे की माझ्या जीवनात भावनाशीलता कमी होऊन विचारांची खोली वाढविण्याच्या प्रक्रिया या जेलमध्येच सुरू झाली. पहिले 8 दिवस मी असेच तसेच काढले. तुरुंग हळूहळू भरत होता. एका आठवड्याच्या आत त्या जेलमध्ये जवळजवळ 1000च्या वर कार्यकर्ते आले. या लोकांची वेगवेगळ्या बराकींमध्ये वाटणी करून त्यांची व्यवस्था लावण्याचे काम आम्हा सत्याग्रह्यांपैकी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतले. बराकींना नंबर देण्यात आले. या लोकांची त्यामध्ये बराक नंबर 12 या एका महत्त्वपूर्ण बराकीची निर्मिती झाली. ही बराक नंबर 12 मी जन्मभर विसरू शकणार नाही. जी प्रमुख माणसे जेलमध्ये आली होती त्यातील निवडक व नामवंत माणसांना या बराकीत घ्यायचे असे कोणीतरी पुढाकार घेऊन ठरवले आणि त्यात मंडळींनी हायस्कूल व कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून याव्या लागलेल्या विद्यार्थ्यांना याच बराकीत ठेवावे असे सुचविले. त्यामुळे माझी या बराकीत निवड झाली आणि या बराकीतील आमचा बंदिस्त जीवनक्रम सुरू झाला.